नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण 1 ते 10 मार्च दरम्यानचे खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर या व्हिडिओमध्ये मी एकूण 40 प्रश्न घेतले आहेत. खूप जास्त महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुमच्या येणाऱ्या 2026च्या परीक्षेसाठी. तर विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये मी प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण घेणार आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत थोडाही व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे. तर आपला पहिला प्रश्न, तर T20 विश्वचषक 2026चा विजेता संघ कोणता ठरला आहे, तर तो आहे आपला भारत देश. कोणता, तर भारत. यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ICC पुरुष T20 विश्वचषक 2026चा विजेता संघ आपला भारत हा ठरला आहे. तर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी 8 मार्च 2026 रोजी झालेल्या अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारत देशाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून हे विजेतेपद पटकावले आहे. आणि या ऐतिहासिक विजयाचे काही महत्त्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात. तर तिसरे विजेतेपद आहे हे, आणि आपल्या भारतीय संघाने तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला. तर विद्यार्थ्यांनो, या अगोदर 2007 मध्ये, 2024 मध्ये आणि यावर्षी विजय मिळवला आहे आपल्या भारत देशाने. तर मिळून 3 वेळा होतोय. यानंतर सलग दुसरे विजेतेपद आहे हे. तर 2024च्या विजयानंतर आपले विजेतेपद यशस्वीरित्या राखणारा भारत हा क्रिकेट इतिहासातील पहिला देश ठरला आहे. यानंतर यजमान म्हणून विक्रम, तर घरच्या मैदानावर T20 विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला यजमान संघ बनला. आणि अंतिम सामन्यातील कामगिरी, तर आपल्या भारताने प्रथम फलंदाजी करताना 255 धावा आणि 5 विकेट अशी विक्रमी धावसंख्या उभारली होती. आणि मालिकावीर म्हणजेच प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, तर आपल्या भारताचा सलामीवीर संजू सॅमसन याला संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आले आहे. आणि या विजयामुळे भारतीय संघाला सुमारे 27.5 कोटी रुपये म्हणजेच $3 मिलियन इतकी विक्रमी बक्षीस रक्कम मिळाली आहे. यानंतर दुसरा प्रश्न, आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर हा प्रश्न देखील खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, जिष्णुदेव वर्मा यांची. कोणाची? तर जिष्णुदेव वर्मा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नुकतीच जिष्णुदेव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 6 मार्च 2026 रोजी देशभरातील विविध राज्यांच्या राज्यपालांच्या केलेल्या मोठ्या फेरबदलामध्ये ही घोषणा करण्यात आली. तर विद्यार्थ्यांनो, जिष्णुदेव वर्मा यांच्याबद्दल आपण काही महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पूर्वीचे पद, तर या नियुक्तीपूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. आणि राजकीय त्यांची पार्श्वभूमी आपण पाहून घेऊया. तर ते त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री देखील राहिले आहेत. आणि कोणाची जागा घेतली त्यांनी? तर CP राधाकृष्णन यांची आपल्या भारताचे उपराष्ट्रपती निवड झाल्यामुळे ते हे पद रिक्त झाले होते. दरम्यानच्या काळामध्ये गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. यानंतर या नियुक्तीसह केंद्र सरकारने एकूण 8 ते 9 राज्यांच्या राज्यपालांमध्ये बदल केले आहेत. यानंतर तिसरा प्रश्न, तर कोणत्या देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूमुळे जगामध्ये खळबळ उडाली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, इराण. कोणत्या? तर इराण. तर नाव आहे अयातुल्ला अली खामेनेई. ठीक आहे. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे सध्या जगामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. आणि या घटनेशी संबंधित आपण महत्त्वाचा तपशील देखील पाहून घेऊयात. तर या मृत्यूचे कारण, तर 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका व इस्रायलने इराणची राजधानी तेहरान येथील त्यांच्या निवासस्थानावर केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर परिणाम, तर इराण सरकारने 1 मार्च 2026 रोजी या व्रताला अधिकृत दुजोरा दिला असून देशामध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर केला गेला आहे. तर जागतिक खळबळ, तर या घटनेनंतर इराणने प्रत्युत्तर दाखल कुवेत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले असून यामुळे संपूर्ण मध्य पूर्व आशियामध्ये युद्धाची भीती निर्माण झाली आहे. तर याचे नेतृत्व, तर अयातुल्ला अली खामेनेई हे मागील 36 वर्षांपासून इराणचे सर्वोच्च सत्ताधीश होते. आणि त्यांच्या निधनानंतर आता इराणमध्ये 3 सदस्यीय नेतृत्व परिषद तात्पुरता कारभार पाहत आहे. यानंतर चौथा प्रश्न,
आपल्या महाराष्ट्र राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प कोणी सादर केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, देवेंद्र फडणवीस यांनी. कोणी? तर देवेंद्र फडणवीस. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. तर विद्यार्थी मित्रांनो, सादरीकरणाची तारीख सर्वांनी लक्षात ठेवा. तर 6 मार्च 2026 ही आहे. आणि विशेष बाब काय आहे? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अर्थमंत्री म्हणून हा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये मांडला आहे. आणि अजित पवार यांचे निधन. तर अर्थमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातामध्ये निधन झाल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थ खात्याची मोठी जबाबदारी स्वीकारून हा अर्थसंकल्प मांडला आहे. तर अर्पण कोणाला? तर हा अर्थसंकल्प दिवंगत नेते अजित पवार यांना समर्पित करण्यात आला आहे. यानंतर प्रमुख घोषणा काय करण्यात आली? तर या अर्थसंकल्पामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर 5वा प्रश्न, 10वी भारतीय लष्कर प्रमुख परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्लीमध्ये. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय लष्कराची 10वी लष्कर प्रमुख परिषद 27 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. आणि या परिषदेबाबतची काही महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहूयात. तर याचा उद्देश काय होता? तर ही परिषद लष्कराचे वर्तमान नेतृत्व आणि माजी लष्कर प्रमुख यांच्यामध्ये धोरणात्मक संवाद आणि व्यावसायिक देवाणघेवाण करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून कार्य करते. यानंतर 6वा प्रश्न, जिल्हा वार्षिक योजना निधी अंतर्गत 2026 मध्ये आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक 1300 कोटींचा निधी मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, पुणे या जिल्ह्याला. कोणत्या जिल्ह्याला? तर पुणे या. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बजेट 2026-27 म्हणजेच महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 नुसार जिल्हा वार्षिक योजना निधी अंतर्गत पुणे जिल्ह्याला सर्वाधिक 1300 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तर या राज्याच्या या अर्थसंकल्पामध्ये पुणे जिल्ह्याला आघाडीवर ठेवून पायाभूत सुविधा व इतर विकासा कामांसाठी ही तरतूद मोठी करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात आपण. तर सर्वाधिक निधी पुणे जिल्हा किती आहे? तर 1300 कोटी रुपयांचा आहे. आणि योजना कोणती? तर या निधीचा वापर प्रामुख्याने पायाभूत सुविधा, शेतकरी कर्जमाफी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना व पर्यटन स्थळांच्या विकासासाठी केला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जिल्हा कोणता? तर पुण्याच्या खालोखाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्याला निधीत वाढीव झुकते माप मिळाल्याचे समजते. यानंतर 7वा प्रश्न, तर संयुक्त राष्ट्रांच्या महिला हक्कांवरील सर्वात मोठे संमेलन मार्च 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, न्यूयॉर्क अमेरिकामध्ये. कोठे? तर न्यूयॉर्क अमेरिका. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर संयुक्त राष्ट्रांच्या महिलांच्या स्थितीविषयक आयोगाचे 17वे अधिवेशन 9 ते 19 मार्च 2026 या कालावधीमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयामध्ये आयोजित करण्यात आले आहे. तर या संमेलन विषयाची महत्त्वाची तपशील आपण खालीलप्रमाणे सविस्तरपणे पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, स्थळ सर्वांनी लक्षात ठेवा, संयुक्त राष्ट्र मुख्यालय न्यूयॉर्क अमेरिका. आणि कालावधी होता 9 मार्च ते 19 मार्च 2026. आणि मुख्य विषय म्हणजे थीम काय आहे? तर सर्व महिला व मुलींसाठी न्याय मिळवून देणे आणि तो अधिक बळकट करणे. आणि याची वैशिष्ट्य काय आहेत? तर हे महिलांचे सक्षमीकरण व लैंगिक समानतेसाठी समर्पित जगातील सर्वात मोठे वार्षिक संमेलन मानले जाते. यानंतर 8वा प्रश्न, फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र 2026 किताबाची विजेती नुकतीच कोण ठरली आहे? तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजनंदिनी पवार. कुठील आहे ती? तर छत्रपती संभाजीनगर मधील आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र 2026 या किताबाची विजेती राजनंदिनी पवार ठरली आहे. तर ही स्पर्धा, तर ही फेमिना मिस इंडियाची 61वी आवृत्ती होती. तर विद्यार्थ्यांनो, पार्श्वभूमी काय? तर राजनंदिनी मूळची छत्रपती संभाजीनगरची असून तिने पुण्यातून पत्रकारिता आणि जनसंवाद विषयातील पदवी पूर्ण केली आहे.
यानंतर पुढील वाटचाल तर या विजयामुळे ती आता राष्ट्रीय स्तरावरील फेमिना मिस इंडिया 2026 या स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल आणि मुकुट प्रदान तर तिला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2024 निकिता पोरवाल हिच्या हस्ते मुकुट घालण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 7 मार्च 2026 दरम्यान देशभरामध्ये कोणता विशेष सप्ताह साजरा केला गेला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जनऔषधी सप्ताह. कोणता? तर जनऔषधी सप्ताह. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर 1 ते 7 मार्च 2026 या कालावधीमध्ये देशभरामध्ये जनऔषधी सप्ताह साजरा केला गेला. तर यानंतर आपण या सप्ताहाबाबतची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे सविस्तरपणे पाहून घेऊया. तर याचा उद्देश काय होता? तर स्वस्त व दर्जेदार जेनेरिक औषधांबाबत जनजागृती करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. तर आयोजक तर रसायन आणि खाते मंत्रालयाअंतर्गत असलेल्या फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया द्वारे हा सप्ताह साजरा केला जातो आणि याचं मुख्य आकर्षण काय? तर 7 मार्च 2026 रोजी 8वा जनऔषधी दिवस साजरा केला जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, यंदाचे घोषवाक्य तर जनऔषधी सस्ती भी भरोसेमंद भी, म्हणजे जनऔषधी स्वस्तही आणि विश्वासार्हही. यानंतर 10वा प्रश्न, तर केंद्र सरकारने अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी कोणती नवीन योजना सुरू केली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी, पीएम राहत योजना. कोणती? तर पीएम राहत. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्र सरकारने रस्ते अपघातग्रस्तांना तत्काळ व मोफत उपचार मिळावेत यासाठी पीएम राहत ही नवीन योजना सुरू केली आहे आणि या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये देखील आपण पाहून घेऊयात. तर कॅशलेस उपचार आहेत यामध्ये. तर अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला 1.5 लाख रुपयांपर्यंत मोफत कॅशलेस उपचार दिले जाणार आहेत. तर याचा कालावधी तर अपघाताच्या तारखेपासून पुढील 7 दिवसांपर्यंत उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे. तर हेल्पलाईन नंबर तर तत्काळ मदतीसाठी आणि जवळच्या हॉस्पिटलची माहिती मिळवण्यासाठी 112 हा हेल्पलाईन क्रमांक डायल करावा लागतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याची व्याप्ती तर ही योजना देशातील कोणत्याही श्रेणीतील रस्त्यांवर म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग किंवा इतर रस्ते यावर झालेल्या अपघातांसाठी लागू आहे. आणि राहवीर पुरस्कार तर अपघातग्रस्ताला वेळेवर मदत करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन म्हणून 25,000 रुपयांचे बक्षीस देखील दिले जाणार आहे. यानंतर 11वा प्रश्न, तर राष्ट्रपतींनी दिल्लीमध्ये सुरू केलेल्या लखपती बिटिया योजनेअंतर्गत मुलींना एकूण किती रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी, 61,000. किती? तर 61,000. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2 मार्च 2026 रोजी दिल्लीमध्ये लखपती बिटिया योजनेचा शुभारंभ केला आणि या योजनेअंतर्गत पात्र मुलींच्या नावावर जन्मापासून पदवीपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण 56,000 ते 61,000 ची रक्कम जमा केली जाणार आहे आणि याचा व्याज धरून ही रक्कम मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत 1 लाख पेक्षा जास्त म्हणजेच अंदाजे 1.25 लाख होईल, जी तिला थेट बँक खात्यामध्ये मिळणार आहे. यानंतर या योजनेतील प्रमुख टप्पे आणि रक्कम पाहून घेऊयात. तर मुलीचा जन्म त्यावेळेस 11,000 रुपये आणि पहिलीत प्रवेश त्यावेळेस 5,000 रुपये आणि 6वी, 9वी, 10वी व 12वी प्रवेश प्रत्येकी 5,000 रुपये एकूण होतात 20,000 रुपये आणि पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण करणे याला 20,000 रुपये. आणि विद्यार्थी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपेक्षा कमी असावे आणि मुलगी दिल्लीमध्ये जन्मलेली असणे आवश्यक आहे. यानंतर 12वा प्रश्न, तर मार्च 2026 मधील तणावामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये एकूण किती टक्के वाढ झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 9%. किती? तर 9%. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर मार्च 2026 मध्ये इस्रायल, अमेरिका व इराण यांच्यातील वाढत्या भूराजकीय तणावामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 8 ते 10% म्हणजेच 9% मोठी वाढ झाली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर या दरवाढीशी संबंधित काही आपण महत्त्वाचे तपशील पाहून घेऊया. तर किमतीतील वाढ तर 2 मार्च 2026 रोजी व्यवहार सुरू होताच ब्रेंट क्रूडच्या किमतीमध्ये सुमारे 9% वाढ होऊन ती प्रति बॅरल $80 जवळ पोहोचली आणि काही सत्रांमध्ये ही वाढ
13% पर्यंत ही नोंदवण्यात आलेली होती आणि याचे प्रमुख कारण काय आहे तर इराणने होर्मुझची समुद्रधुनी हा महत्वाचा सागरी मार्ग बंद केल्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. तर भारतीय बाजारपेठेवर परिणाम काय झाला तर आपल्या भारताच्या तेल आयातीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असून यामुळे देशांतर्गत महागाई वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. यानंतर 13वा प्रश्न, मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाने चुकून अमेरिकेची 3 F-15 ही फायटर जेट्स पाडली आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कुवेत. या कोणत्या तर कुवेत. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात. तर 2 मार्च 2026 रोजी कुवेतच्या हवाई संरक्षण यंत्रणेने चुकून अमेरिकेची 3 F-15E स्ट्राईक ईगल फायटर जेट्स पाडली आहेत. यानंतर 14वा प्रश्न, 2026 च्या आशिया पॅसिफिक व्यस्त विमानतळांच्या यादीमध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने कितवे स्थान पटकावले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 5वे स्थान पटकावले आहे. कितवे तर 5वे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026 च्या ताज्या अहवालानुसार 2025 च्या आकडेवारीवर आधारित दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीमध्ये 5वे स्थान नुकतेच पटकावले आहे. आणि या कामगिरीबाबतचे महत्त्वाचे तपशील देखील आपण सविस्तरपणे पाहून घेऊयात. तर 2019 मध्ये दिल्ली विमानतळ या यादीमध्ये 9व्या क्रमांकावर होते तर तिथून थेट 5व्या क्रमांकावर येत विमानतळाने मोठी प्रगती केली आहे. आणि विद्यार्थ्यांनो, OAG म्हणजे ऑफिशियल एअरलाइन गाईडच्या आकडेवारीनुसार दिल्ली विमानतळाची एका बाजूची प्रस्थान आसन क्षमता 4,61,8 लाख इतकी नोंदवण्यात आली आहे. म्हणजेच किती तर 46.18 दशलक्ष. यानंतर इतर विमानतळांना मागे टाकले आहे यांनी तर दिल्लीने सिंगापूरचे चांगी विमानतळ, बँकॉकचे सुवर्णभूमी आणि दक्षिण कोरियाचे सोल इंचिऑन यांसारख्या प्रमुख जागतिक विमानतळांना मागे टाकले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक स्तरावर देखील दिल्ली विमानतळ जगातील 10 सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक म्हणजेच 9व्या स्थानावर म्हणून कायम आहे. यानंतर आपण 15वा प्रश्न पाहून घेऊया. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येत असलेल्या आपल्या भारताच्या पहिल्या वेधशाळेचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी लिगो वेधशाळा. कोणती तर लिगो वेधशाळा. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येत असलेल्या आपल्या भारताच्या पहिल्या गुरुत्वीय लहरी वेधशाळेचे नाव लिगो इंडिया असे देण्यात आले आहे. तर या वेधशाळेची महत्वाची माहिती आपण सविस्तर पाहून घेऊयात. तर पूर्ण नाव काय आहे तर लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ऑब्झर्वेटरी इंडिया, लक्षात ठेवा. यानंतर याचे स्थान, तर ही वेधशाळा महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे उभारली जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे उद्देश काय असणार आहे तर अवकाशातील कृष्ण विवरांचे विलिनीकरण किंवा न्यूट्रॉन ताऱ्यांची टक्कर यांसारख्या मोठ्या घटनांमुळे निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध घेणे व त्यांचा अभ्यास करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असणार आहे. यानंतर 16वा प्रश्न, साखर उत्पादनामध्ये 2025-26 च्या हंगामामध्ये आपल्या भारत देशामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपले महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकावर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025-26 च्या साखर हंगामामध्ये आपले महाराष्ट्र हे राज्य साखर उत्पादनामध्ये देशामध्ये म्हणजे आपल्या भारत देशात प्रथम क्रमांकावर आहे. आणि या हंगामातील प्रमुख राज्यांच्या उत्पादनाचे तपशील आपण पाहून घेऊयात. तर आपल्या महाराष्ट्र अंदाजे 106 ते 118 लाख टन साखर उत्पादनासह देशामध्ये आघाडीवर आहे. आणि उत्तर प्रदेश तर सुमारे 92.5 ते 98.5 लाख टन उत्पादनासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर कर्नाटक हे तर सुमारे 48.5 ते 61 लाख टन उत्पादनासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. यानंतर इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या ताज्या अहवालानुसार आपल्या महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला मागे टाकत हे अव्वल स्थान पुन्हा मिळवले आहे. तर फेब्रुवारी 2026 अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार आपल्या महाराष्ट्रातील साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये लक्षणीयरित्या वाढले आहे. यानंतर 17वा प्रश्न,
मार्च 2026 मध्ये तामिळनाडूतील पहिले डार्क स्काय पार्क कोठे सुरू करण्यात आले आहे, तर कोल्ली हिल्स मध्ये नामक्कल जिल्हा आहे, लक्षात ठेवा. यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर मार्च 2026 मध्ये तामिळनाडूतील पहिले डार्क स्काय पार्क नामक्कल जिल्ह्यातील कोल्ली हिल्स येथील अरियूर शोला राखीव जंगलामध्ये सुरू करण्यात आले आहे. यानंतर 18वा प्रश्न, तर सहेली पिंक स्मार्ट कार्ड द्वारे महिलांना मोफत बस प्रवास देण्याची मोठी घोषणा कोणत्या सरकारने नुकतीच केली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दिल्ली सरकारने केली आहे. कोणत्या सरकारने, तर दिल्ली. तर महिलांना मोफत बस प्रवास देण्याची मोठी घोषणा दिल्ली सरकारने केली आहे आणि या योजनेअंतर्गत पिंक सहेली स्मार्ट कार्ड सुरू करण्यात आले असून त्यांचे उद्घाटन 2 मार्च 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आहे. आणि या योजनेची महत्वाची वैशिष्ट्ये देखील आपण पाहून घेऊयात. तर लाभार्थी, तर विद्यार्थी मित्रांनो, दिल्लीतील 12 वर्षांवरील मुली, महिला व ट्रान्सजेंडर व्यक्ती या कार्डसाठी पात्र असणार आहेत. आणि मोफत प्रवास, तर महिलांना दिल्ली परिवहन महामंडळ आणि क्लस्टर बसेसमध्ये अमर्यादित मोफत प्रवास करता येणार आहे. आणि डिजिटल ओळख, तर हे कार्ड जुन्या कागदी गुलाबी तिकिटांची जागा घेईल. हे एक प्रकारचे स्मार्ट डिजिटल आयडी असून ते नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणूनही कार्य करणार आहे. यानंतर इतर सुविधा कोणत्या आहेत, तर रिचार्ज केल्यानंतर हे कार्ड दिल्ली मेट्रो व RRTS मध्ये देखील वापरता येईल, ज्यामुळे महिलांना एकाच कार्डद्वारे विविध सार्वजनिक वाहतुकींचा मोठा लाभ घेता येणार आहे. तर हे कार्ड आधार कार्डशी लिंक असेल आणि ते मिळवण्यासाठी दिल्ली सरकारने शहरामध्ये 50 केंद्रे देखील स्थापन केले आहेत. लक्षात ठेवा नोंदणी. यानंतर 19वा प्रश्न, 3 मार्च 2026 रोजी कोणती महत्वाची खगोलीय घटना घडली, तर याचे योग्य उत्तर, त्या घटनेचे नाव आहे ब्लड मून. लक्षात ठेवा, म्हणजेच खग्रास चंद्रग्रहण. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण ही महत्वाची खगोलीय घटना घडली. तर याला ब्लड मून असेही म्हटले जाते, कारण पूर्ण ग्रहणादरम्यान चंद्राला गडद तांबूस किंवा विटकरी रंग प्राप्त होतो. यानंतर 20वा प्रश्न, 2026च्या राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कोणाची उमेदवारी जाहीर केली आहे, तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, शरद पवार यांची. कोणाची, तर शरद पवार. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026च्या राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार, अध्यक्ष शरद पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आणि या संदर्भातील काही महत्वाचे तपशील आपण पाहूयात. तर संयुक्तपणे घोषणा, तर 4 मार्च 2026 रोजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ही अधिकृत घोषणा करण्यात आली. आणि पाठिंबा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता, तर या महाविकास आघाडीने केवळ शरद पवार यांचा एकमेव अर्ज भरल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर इतर पक्षांचे उमेदवार, तर भाजपने या निवडणुकीसाठी विनोद तावडे आणि रामदास आठवले, माया युनाते आणि रामराव वडकुते यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च ही होती. यानंतर 21वा प्रश्न, मध्य पूर्वेतील युद्धामुळे मार्च 2026 मध्ये भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेमध्ये कोणता नीचांकी स्तर गाठला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 92 रुपये. किती, तर 92 रुपये. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर मध्य पूर्वेतील युद्धामुळे, विशेषतः अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यातील तणावामुळे मार्च 2026 मध्ये भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये, म्हणजे $1 तुलनेमध्ये 92.30 रुपये हा आतापर्यंतचा ऐतिहासिक नीचांकी स्तर गाठला आहे. यानंतर 22वा प्रश्न, आपल्या भारतातील पहिली AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित सक्षम कौशल्य जनगणना कोणत्या शहरामध्ये लॉन्च करण्यात आली आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मुंबई या शहरामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतातली पहिली AI आधारित सक्षम कौशल्य जनगणना
मुंबई या शहरामध्ये लॉन्च करण्यात आली. तर या उपक्रमाची महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात. तर ठिकाण, तर हा उपक्रम मुंबई उपनगरातील वांद्रे पश्चिम येथील RD नॅशनल कॉलेजमध्ये अधिकृतपणे सुरू करण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्र, तर सुरुवातीला ही जनगणना मुंबई उपनगरातील H पश्चिम या प्रभागासाठी राबवण्यात येत आहे आणि याचे उद्घाटन तर महाराष्ट्र राज्याचे IT मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले आहे. यानंतर 23वा प्रश्न, आसाममध्ये नुकताच शोधल्या गेलेल्या डोळे नसलेल्या माशाच्या नवीन प्रजातीचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गिचक नकाना असे नाव आहे. काय? तर गिचक नकाना. तर आसाममध्ये नुकत्याच शोधल्या गेलेल्या डोळे नसलेल्या आंधळ्या माशाच्या नवीन प्रजातीचे नाव गिचक नकाना असे आहे. तर विद्यार्थ्यांनो, या माशाची काही प्रमुख वैशिष्ट्ये काय असणार आहे? तर नावाचा अर्थ आहे, हे नाव गारो भाषेतून घेतले आहे आणि गारो भाषेमध्ये गिचक म्हणजे लाल आणि नकाना म्हणजे आंधळा मासा असा होतोय. तर याचा शोध कसा? तर या माशाचा शोध पश्चिम आसाम मधील गोलपारा जिल्ह्यातील एका विहिरीमध्ये लागला आहे आणि हा मासा केवळ 2 सेंटीमीटर लांबीचा आहे आणि याचे शरीर पारदर्शक असून त्वचेवर कोणतेही रंगद्रव्य नाही, त्यामुळे रक्तभिसरणामुळे तो लाल रंगाचा दिसतोय आणि याची खूप विचित्र रचना आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रजातीचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे याला कवटीचे वरचे हाड नाही, तर याचा मेंदू फक्त त्वचेने झाकलेला आहे. तर याचे महत्व काय आहे? तर ईशान्य भारतातील जमिनीखालील जलस्तरामध्ये आढळणारी ही पहिलीच माशाची प्रजाती देखील आहे. यानंतर 24वा प्रश्न, मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाच्या नौदलाची IRIS देना ही युद्धनौका अमेरिकेने बुडवली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इरानिया. कोणत्या? तर इरानिया. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026 मध्ये अमेरिकेने इराण देशाच्या नौदलाची IRIS देना ही युद्धनौका बुडवली आहे. तर या घटनेशी संबंधित आपण महत्त्वाचा तपशील पाहूयात. तर तारीख आणि ठिकाण सर्वांनी लक्षात ठेवा. तर ही घटना 4 मार्च 2026 रोजी श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ गाले शहरापासून साधारणतः 40 नॉटिकल मैल दूर हिंद महासागरामध्ये घडली आणि या हल्ल्याचे स्वरूप कसे होते? तर अमेरिकेच्या एका पाणबुडीने मार्क 48 टॉर्पेडोचा वापर करून या इराणी युद्धनौकेवर हल्ला केला आणि ती बुडवली आहे आणि दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन पाणबुडीने शत्रूचे जहाज बुडवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे देखील म्हटले जात आहे. यानंतर 25वा प्रश्न, ग्रामीण रोजगाराला चालना देण्यासाठी 2026च्या अर्थसंकल्पामध्ये कोणती मोहीम नुकतीच सुरू करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ही मोहीम नुकतीच सुरू करण्यात आली आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. 2026च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण रोजगाराला चालना देण्यासाठी विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण ही नवीन सुधारित मोहीम नुकतीच सुरू करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य काय असणार आहे हे देखील आपण पाहून घेऊयात. तर ही नवीन मोहीम 2 दशके जुन्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची एक जागा घेणार आहे आणि कामाच्या दिवसांमध्ये वाढ झाली तर या मोहिमेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षाला 125 दिवस अकुशल रोजगाराची कायदेशीर हमी देखील देण्यात आली, जी अगोदर 100 दिवस अशी होती. तर या निधीचे स्वरूप, तर या मोहिमेसाठी 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि प्राधान्य क्षेत्र, तर यामध्ये जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, उपजीविका व आपत्ती सज्जता या 4 क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. आणि विद्यार्थ्यांनो, निधी वाटप, तर या योजनेचा 60% खर्च केंद्र सरकार करणार असून उर्वरित 40% खर्च राज्य सरकारांना करावा लागणार आहे आणि या व्यतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये खादी आणि हातमाग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी ग्राम स्वरोजगार योजनेची ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. यानंतर 26वा प्रश्न, 5 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कोणत्या महत्त्वाच्या विधेयकाला
मंजुरी दिली आहे? तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी धर्मांतर विरोधी विधेयक. काय तर धर्मांतर विरोधी विधेयक. तर विद्यार्थी मित्रांनो 5 मार्च 2026 रोजी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धर्मांतर विरोधी विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी नुकतीच देण्यात आली आहे आणि या विधेयकाला महाराष्ट्र स्वातंत्र्य धर्म विधेयक 2026 असे नाव देखील देण्यात आले आहे. आणि या विधेयकातील काही महत्त्वाच्या तरतुदी आणि वैशिष्ट्ये आपण पाहून घेऊयात. तर याचा उद्देश काय आहे तर बळजबरीने, फसवणुकीने किंवा आमिष दाखवून केले जाणारे धर्मांतर रोखणे आणि महिलांचे संरक्षण करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. आणि या कायद्याअंतर्गत सक्तीने धर्मांतर करणे हा अजामीन पात्र गुन्हा मानला जाईल आणि दोषींना थेट अटक करण्याची तरतूद देखील यामध्ये आहे. आणि पूर्व सूचना अनिवार्य. तर धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला किमान 60 दिवस अगोदर सक्षम प्राधिकाऱ्याला नोटीस देणे आणि त्याची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. यानंतर 27वा प्रश्न, कोल्हापूरमध्ये नवीन IT पार्क कोठे उभारले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी शेंडा पार्क या ठिकाणी. कोठे? तर शेंडा पार्क. तर विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूरमध्ये नवीन IT पार्क शेंडा पार्क या भागात उभारले जाणार आहे आणि या प्रकल्पाचे महत्त्वाचे तपशील देखील आपण पाहून घेऊयात. तर राज्य मंत्रिमंडळाने शेंडा पार्क परिसरामध्ये 34.36 हेक्टर म्हणजे सुमारे 85 एकर जमीन IT पार्क विकसित करण्यासाठी MIDC वर्ग करण्याचा प्रस्तावला मंजुरी दिलेली आहे. तर जागा लक्षात ठेवा. आणि प्रकल्प विस्तार. तर सुरुवातीला ही जागा कमी असल्याचे वाटत होते, परंतु आता हा प्रकल्प सुमारे 200 एकर पर्यंत विस्तारित करण्याचे नियोजन आहे. यानंतर याचा उद्देश काय आहे तर या प्रकल्पामुळे कोल्हापुरातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि पुणे, बेंगळुरू सारख्या शहरांकडे होणारे स्थलांतर थांबण्यास देखील मदत होईल. तर याची प्रगती. तर या जागेसाठी कृषी विभागाकडून जमीन घेण्याचा मोठा निर्णय झाला असून त्या बदल्यामध्ये कृषी महाविद्यालयाला सांगळूर येथे पर्यायी जमीन दिली जाणार आहे. यानंतर 28वा प्रश्न, तर मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी कोणत्या राज्याने प्रकल्प हनुमान म्हणजेच प्रोजेक्ट हनुमान नुकताच सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी आंध्र प्रदेश. या कोणत्या? तर आंध्र प्रदेश. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आंध्र प्रदेश राज्य सरकारने प्रकल्प हनुमान नुकताच सुरू केला. तर या प्रकल्पाची महत्त्वाची माहिती आपण सविस्तर पाहूयात. तर उद्घाटन 3 मार्च 2026 रोजी जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्ताने आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या प्रकल्पाचा शुभारंभ केला. आणि याची प्रमुख उद्दिष्टे काय आहे तर मानवी वस्त्या आणि वन्यजीव अधिवास यांच्यातील संघर्ष कमी करणे, पिके व पाळीव प्राण्यांचे संरक्षण करणे व जखमी वन्यजीवांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवणे. यानंतर 29वा प्रश्न, मार्च 2026 मध्ये इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मोस्तफा खामेनी यांची निवड करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मार्च 2026 मध्ये मिळालेल्या वृत्तानुसार इराणच्या शक्तिशाली असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सने आयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोस्तफा खामेनी यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड केली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 30वा. तर मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाने कुष्ठरोग मुक्त झाल्याचा मोठा मान मिळवला आहे? तर चिली या देशाने. कोणत्या? तर चिली. सर्वांनी लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो मार्च 2026 मध्ये चिली या देशाने कुष्ठरोग मुक्त झाल्याचा मोठा मान मिळवला आहे आणि या महत्त्वाच्या टप्प्यांशी संबंधित काही मुख्य तपशील आपण पाहून घेऊयात. तर जागतिक मान्यता. तर 4 मार्च 2026 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने चिलीला अधिकृतपणे कुष्ठरोग निर्मूलन झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. तर प्रादेशिक विक्रम. तर चिली हा अमेरिका खंडातील कुष्ठरोग मुक्त होणारा पहिला देश ठरला आहे आणि जागतिक स्थान. तर कुष्ठरोग निर्मूलनासाठी WHO कडून अधिकृत प्रमाणीकरण मिळवणारा चिली हा जगातील दुसरा देश ठरला आहे. तर 2024 मध्ये जॉर्डन हा पहिला देश होता, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो या निर्मूलनाचा इतिहास. तर चिलीमध्ये स्थानिक पातळीवर कुष्ठरोगाचा शेवटचा रुग्ण 1993 मध्ये आढळला होता, परंतु दीर्घकाळ देखरेख आणि
तपासणीनंतर आता त्याला अधिकृतपणे मुक्त घोषित देखील करण्यात आले आहे. यानंतर 31वा प्रश्न, तर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या म्हणजेच एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची नुकतीच निवड करण्यात आली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी, सुनेत्रा पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली. तर या निवडीबाबतचे महत्त्वाचे तपशील देखील आपण पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, त्यांची निवड तर 26 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईमध्ये वरळी येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये त्यांची एकमताने निवड झाली. आणि त्यांची पार्श्वभूमी तर त्यांचे पती आणि पक्षाचे माजी अध्यक्ष अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये झालेल्या निधनामुळे हे पद रिक्त झाले होते. आणि इतर नियुक्त्या तर सुनेत्रा पवार यांच्या निवडीसोबतच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची अनुक्रमे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व सरचिटणीस या पदावर पुन्हा नियुक्ती देखील करण्यात आली आहे. आणि दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच शरदचंद्र पवार असे असून त्यांचे नेतृत्व स्वतः शरद पवार करणार आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 32वा प्रश्न, हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनीचे नवीन MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बरोरुची मिश्रा यांची. कोणाची? तर बरोरुची मिश्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनीच्या नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO पदी बरोरुची मिश्रा यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर 33वा प्रश्न, या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारने किती हजार पदांच्या मेगा भरतीची मोठी घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 75,000. किती? तर 75,000. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 2026-27 च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील विविध सरकारी विभागांमध्ये 75,000 रिक्त पदांच्या मेगा भरतीची मोठी घोषणा केली आहे. तर या भरती प्रक्रियेबाबतचे मुख्य तपशील आपण पाहून घेऊयात. तर या भरतीचे स्वरूप तर ही भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असून यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC आणि इतर शासकीय यंत्रणांचा समावेश असेल. आणि पारदर्शकता तर भरती प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी सेवा प्रवेश नियमांचे प्रमाणीकरण व सुलभीकरण केले जाणार आहे. तर पूर्वीची भरती तर महायुती सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत राज्यामध्ये 1,20,000 पदांची भरती पूर्ण झाली असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. आणि इतर क्षेत्रातील संधी तर सरकारी नोकऱ्यांव्यतिरिक्त नवीन गुंतवणूक व सेवा धोरणाद्वारे 4 लाख उच्च कुशल रोजगारांचे उद्दिष्ट देखील ठेवण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 34वा. तर 2026च्या ICC पुरुष T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये आपल्या भारताने कोणाला हरवून फायनल मध्ये प्रवेश केला होता? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी, इंग्लंडला हरवून. कोणाला? तर इंग्लंडला. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 35वा. तर या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या वाहनांवरील पर्यावरण कर म्हणजेच ग्रीन टॅक्स वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जुनी खाजगी वाहने म्हणजेच काय? तर नॉन ट्रान्सपोर्ट व्हेइकल्स या. तर विद्यार्थी मित्रांनो, तर माहितीनुसार महाराष्ट्र राज्याच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पामध्ये जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवरील पर्यावरण कर म्हणजेच ग्रीन टॅक्स दुप्पट करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आणि वाढलेल्या पर्यावरण कराचे तपशील देखील आपण पाहून घेऊयात. तर लक्ष्य वाहने तर BS4 आणि त्याखालील उत्सर्जन मानके असलेली खाजगी वाहने म्हणजेच नॉन ट्रान्सपोर्ट वाहने, तर या दरामध्ये झालेली वाढ आपण पाहून घेऊयात. तर दुचाकीमध्ये 2,000 वरून 4,000 पर्यंत, चारचाकी पेट्रोलमध्ये 3,000 वरून 6,000 रुपयांपर्यंत आणि चारचाकी डिझेलमध्ये 3,500 वरून एकूण 7,000 पर्यंत. तर इतर महत्त्वाचे निर्णय देखील आपण पाहूयात. तर वाहन मोडीमध्ये काढल्यास
सवलत पाहूया तर जुनी वाहने भंगारामध्ये काढून नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना मोटार वाहन करार सवलत मिळेल आणि BS4 किंवा त्यापेक्षा नवीन वाहन मोडीत काढल्यावर 16% आणि BS3 किंवा त्यापेक्षा जुन्या वाहनांसाठी 30% सवलत प्रस्तावित आहे आणि इलेक्ट्रिक वाहने तर 30 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या महागड्या इलेक्ट्रिक वाहनांवर 60% मोटार वाहन कर लावण्याचा प्रस्ताव यापूर्वीच्या 2025च्या अर्थसंकल्पामध्ये देण्यात आला होता आणि CNG LPG वाहने तर खाजगी CNG आणि LPG वाहनांवरील करार 1% वाढ करण्यात आला आहे. यानंतर या निर्णयाचा मुख्य उद्देश राज्यातील हवेची गुणवत्ता सुधारणे आणि जुन्या इंधन अक्षम वाहनांचा वापर कमी करणे हा आहे. यानंतर 36वा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये पाकिस्तानने कोणत्या देशाविरुद्ध ऑपरेशन गजब-उल-हक सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर अफगाणिस्तान या तालिबान शासन लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर फेब्रुवारी 2026 मध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तान विरुद्ध ऑपरेशन गजब-उल-हक सुरू केले आहे आणि या लष्करी मोहिमेची मुख्य माहिती देखील आपण पाहूयात. तर सुरुवात तर हे ऑपरेशन 2026 म्हणजे 26 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री उशिरा आणि 27 फेब्रुवारीच्या पहाटे सुरू करण्यात आले आहे. तर कारण काय होते तर ड्युरंड लाईनवर म्हणजे सीमारेषेवर अफगाण तालिबानने केलेल्या विना प्रक्षोभक गोळीबाराला आणि पाकिस्तानी सैनिकांवरील हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे आणि या कारवाईचे स्वरूप तर या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबूल, कंदहार, नांगरहार आणि पंक्तिया यांसारख्या प्रमुख शहरांवर हवाई आणि जमिनीवरून हल्ले केले आहेत. यानंतर याचे उद्दिष्ट काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो, अफगाणिस्तानामधील तालिबानचे लष्करी तळ, दारुगोळा डेपो आणि दहशतवादी गट उदाहरणार्थ TTP यांच्या लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर स्थिती तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या कारवाईनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये खुले युद्ध म्हणजेच ओपन वॉर सुरू झाल्याचे जाहीर केले. तर विद्यार्थी मित्रांनो, ताज्या अपडेटनुसार या संघर्षामध्ये दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले असून शेकडो लोक मारले गेल्याचा मोठा दावा केला जात आहे. यानंतर 37वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्राने कोणत्या विद्यार्थ्यांसाठी 100% शैक्षणिक शुल्क माफीचा मोठा निर्णय घेतला आहे? तर ऑप्शन बी तृतीय पंथी म्हणजेच ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र सरकारने प्रामुख्याने 2 गटांसाठी 100% शैक्षणिक शुल्क माफीचा मोठा निर्णय घेतला आहे. तर यामध्ये मुली म्हणजेच उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी वार्षिक उत्पन्न 8 लाखांपर्यंत असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी आणि दुसरा ट्रान्सजेंडर विद्यार्थी म्हणजेच राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांमधील ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी आणि तिसरा तर अनाथ मुले, अनाथ मुला-मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी. आणि महत्त्वाचा तपशील आपण पाहूयात. तर यामध्ये कोर्सेस कोणकोणते आहेत तर अभियांत्रिकी, औषध निर्माण, कृषी, वैद्यकीय आणि इतर तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रम आणि कक्षा तर शासकीय, अनुदानित आणि विना अनुदानित खाजगी महाविद्यालये. निर्णय वेळ तर हा निर्णय 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून लागू झाला आहे. यानंतर 38वा प्रश्न, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF स्थापना दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 10 मार्च रोजी साजरा करण्यात येत असतो म्हणजेच आज. तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF स्थापना दिवस दरवर्षी 10 मार्च रोजी साजरा केला जातो आणि स्थापना दिवस सर्वांनी लक्षात ठेवा. तर 10 मार्च 1969 हा स्थापना दिवस होता आणि याचा उद्देश तर विमानतळ, मेट्रो, सरकारी इमारती आणि औद्योगिक आस्थापनांना सुरक्षा प्रदान करणे आणि याची वैशिष्ट्य 10 मार्चला परेड आणि विशेष कार्यक्रमांद्वारे जवानांचे योगदान गौरविले जाते. यानंतर 39वा प्रश्न, अर्थसंकल्प 2026 मध्ये दिव्यांगांसाठी कोणती नवीन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी दिव्यांगजनक सहारा योजना. कोणती तर दिव्यांगजनक सहारा योजना. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांग कौशल्य योजना आणि दिव्यांग सहारा योजना
या 2 प्रमुख नवीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत आणि या योजनांचा उद्देश दिव्यांगांना रोजगार सक्षम बनवणे व आधुनिक सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देणे असा आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे 40वा आणि शेवटचा प्रश्न. तर 1 एप्रिल 2026 पासून आपल्या भारतामध्ये कोणता नवीन कायदा लागू होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 होणार आहे. कोणता? तर इन्कम टॅक्स ऍक्ट 2025. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण वीकली व्हिडिओमध्ये पाहिलाय. सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर मला या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात. आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कमेंटमध्ये कळवायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.